निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा, हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ ताई. बोला ताई. मला अनुभव सांगायचे आहेत. मी त्या दिवशी विसरले 3 सांगायचे. अच्छा अच्छा अच्छा, सांगा ना. आता सांगू? हा, हा. सांगा. ताई, ह्या वर्षी म्हणजे आता हे डिसेंबर महिना आहे, आपलं एप्रिलला स्वामी समर्थांचं पुण्यतिथी होतं ना बरोबर. हो. त्या दिवशी. हा, मग त्या दिवशी मी पारायणला बसलेले. म्हणजे पारायणच्या त्या दिवशी सकाळी हम्म. म्हणजे एक असा आजोबा म्हणजे स्वप्नात आले होते. अरे बापरे. म्हणजे मला नेहमी म्हणजे पारायणच्या वेळी ना स्वामी थोडं तरी असं दर्शन किंवा असं काहीतरी संकेत देऊन संकेत देतात देतात. पारायण हा चालू हा. व्हायच्या. हा हा हा, मग त्यावेळी प्रकटदिनला पण तसंच झालं होतं. मग पुण्यतिथीला ना मला पूर्ण स्वप्न ते आठवतंय हा. की असं म्हणजे मंदिराचं ते महाप्रसाद वगैरे असतं ना, भंडारा वगैरे. हो 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 हो. हा, तसं होतं. आणि कुठंतरी म्हणजे कुठल्या गावी असं मला माहित नाही, पण माझे नातेवाईक वगैरे कोणी नव्हते, हा हा. मीच होते तिथं. आणि असं सगळे आम्ही बसले होते. आणि त्यावेळी बसल्यानंतर तिथे जेवायला महाप्रसाद काहीतरी कमी पडला वाटतं, म्हणून ते काय म्हणले, हा. थोडंसं उठून बसा आणि थोड्या वेळानं परत तुम्ही तिथं बसू शकताय आपापल्या जागी. अच्छा अच्छा. हा हा. हा, मग मी उठून मी साईडला एका कोपऱ्यात जाऊन तिकडे बसले. आणि तिथं ना एक वयस्कर आजोबा होते आणि त्यांच्याजवळ मी जाऊन बसलेले. हा हा हा. आणि तिथं ना स्वामींचा फोटो होता आणि त्या आजोबांना ते स्वामींना खूप बोलत होते, असं अरे काय बापरे. हवं ते. हा हा. हा, म्हणजे खूप म्हणजे की ह्यो काय माझं चांगलं केलंय, ह्यो काय ह्याला काय एवढं हे करायचं की ना, असं. मग मी त्यावेळी आजोबांना म्हणले की आजोबा असं का बोलतात त्यांना, ते असं नाही करायचं, सगळ्यांना आधी चमत्कार हवा असते मग नमस्कार करतात. आणि तुमचंही चांगलं होईल आजोबा, आणि स्वामींना नको एवढं असं बोलू ते, असं मी त्यांना असं समजावून सांगत होते का त्या आजोबांना. मग ते आजोबा मला काय म्हणतात, तू एवढं त्याचं गुणगान गायल्यास, तुझं आणि त्याचं नातं आहे तरी काय ग, अगं असं. बाई. हा, ते आजोबा मला म्हटले त्या फोटोकडे बघून, हा. तुझ्या फोटोचं एवढं गुणगान गायलास ना तू, तर तुझं आणि त्याचं नातं काय आहे सांग त्या फोटोचं. हा, मग मी त्या आजोबांना म्हटलं, म्हणजे माझा बोट की नाही ताई, मी हृदयापाशी नेला काय. हा आणि हा. म्हटलं माझं आणि स्वामीचं नातं इथं हृदयापासून चालू झालंय म्हटलं. अरे वा. हा ताई. मग तसं झालं, मी बोलत बसले आणि स्वामींचं असं बोलायला, तोपर्यंत तिथं म्हणली की चला बसा, चला आता प्रसादाला, आणि आपापल्या जागी बसा. आणि मी ताई बसणार तोपर्यंत की नाही काय झालं, माझ्या जागेजवळ असं म्हणतात ना, ते आधीच्या वेळेस सोन्याच्या मोहरा वगैरे ते असं येतात हो बघा. हो हो हो. हा, म्हणजे हे सगळं स्वप्नात आहे ना. हा आणि हा. असे आलेत आणि त्या माझ्या जागेजवळ आल्यावर तिथं म्हटले की इथं कोण बसलंय, आणि इथं त्यांना की नाही त्यांच्या ह्यांना ते सोन्याच्या मोहरा वगैरे आलेत. आणि अरे बापरे. सगळे मग काय म्हणाले, मी बसले असं सगळे खोटं सांगाले. मग ते देणाऱ्यांना पण मग ते देणाऱ्यांना पण हे झालं ना, हो तिथं नेमकं बरोबर. कोण बसलंय. मग मी पण सांगितलं मीच बसले होते, तर कोणीच ऐकलं म्हणून ते आजोबा ओरडून सांगितले की त्या जागेची मालकीन ती मुलगी आहे म्हटले, मी बघितलं तिला बसलेलं. ओ, अरे वा. हा, ते आजोबा सांगितले ताई. अरे वा. आणि त्या जागेची मालकीन ती आहे आणि ते ताट तिलाच द्यायचं म्हटले, बाकी अरे कोणाला नाही बापरे. द्यायचं. हा हा. हा, बघा ना, मग त्या दिवशी म्हणजे स्वप्नात मी आहे ना, पारायणला तुमच्या बसत. आयुष्यात खरंच डायमंड आलेले आहेत. हा ना, होते मला सगळेच म्हणतात, स्वामी ना तुझं पावलं ऐकतात ताई. खरंय म्हणजे खरंय. त्याही बघा ना ताई, म्हणजे मी पुण्यतिथीला पारायणला बसते आणि तुझं आणि माझं नातं काय विचारून घेतलं बघा ना, त्यांनी. किती छान. हा, आणि मी त्यांना सांगितलं माझं हृदयापासून स्वामी चालू झालेलं आहे तुमचं नातं. म्हणजे ते नंतर मला सगळ्यांना, म्हणजे मी नातेवाईकांना सांगताना म्हणाले की ते आजोबा म्हणजे स्वामीच होते तुझे, हो हो. तुला विचारले खरंय. त्यांनी. आणि मग ते 7 दिवसाचं पारायण झालं काय ताई. हा. आणि माझे नरसोबावाडीला ते गुरुधाम मोठं झाले ना आता, दिंडोरी प्रणित केंद्र हो हो. स्वामी समर्थांचं नरसोबाच्या वाडीला. मग माझ्या बरोबर. पप्पांना मी सांगितलेलं ना केंद्रात जायचं. मग माझे आई म्हणजे माझी माहेरची सगळेच जातात ना केंद्रात वगैरे, आता अरे वा. सगळेच हा नातेवाईक जातात. हा. हो हो ताई. आणि मग मी काय सेवा चालू होते, आणि मला त्या दिवशी शेवटच्या दिवशी पारायणला म्हणजे आपला प्रसाद वगैरे गडबड असते ना, मग मी पटकन सेवा आवरून घेत होते. आणि मी सगळं झालं आणि स्वामींना म्हटले, स्वामी मी बघा ना, मी आता असते तरी मी पण केंद्रात आले असते, तुमचं केंद्रातलं मला दर्शन झालं असतं. तरी असं मी मनातच बोलाले.
तर तुम्हाला सांगते मी कधीच फोन उचलत नाही सेवा वगैरे करताना, म्हणजे रिंग हा. कट करण्यासाठी जवळ ठेवून देते फक्त. बरोबर आणि त्या दिवशी चटकन मी पप्पांचा असं व्हिडिओ कॉल उचलला. माझे बाबा तर मला कधीच करत नाही सकाळी, आई की गो. सेवा काम वगैरे असतं म्हणून ना दुपारनंतरच कॉल बरोबर. करत हा असतात. हा हा आणि बरोबर केंद्रात गेले आणि त्या सेवेकरी दादांना म्हटले की अनु अशी जर्मन ती स्वामींची सेवेकरी आणि तिला ना जरा दर्शन दे रे बाबा. आई म्हणजे मी गो. काय सांगते ना सगळ्यांना, की मला जे जे त्यांना मी सेवेकरांना घडवले ना ताई, त्यांना हा. काय म्हणते तुम्ही कधीही केंद्रात गेला ना मला फक्त थोडंसं व्हिडिओ कॉल करून स्वामींना दाखवत जावा. अरे म्हणजे वा. जरी अक्कलकोटला गेला तरी मला वटवृक्षाचं द्या म्हणते, ते मी स्वामींचं नाही दिला तरी चालेल म्हणते, फक्त मला वटवृक्षाचं द्या म्हणते अक्कलकोटला पण. आणि आता जेवढे जेवढे आहेत ना ते तसेच करतात. मला केंद्रात गेले की नाही पहिला असं लांबून तरी व्हिडिओ कॉल करून अरे वा. दाखवतात चेहरा. किती हा भाग्यवान ताई. तुम्ही. हो. आणि बघा ना मी त्या दिवशी माझ्या डोळ्यात धाराच लागल्या. मी नुसतं मनात म्हणाले स्वामींना, मी आता केंद्रात असते तर स्वामी तुम्हाला पाहिलं असतं. तर बघा ना तिने ऐकलंच ना, लगे व्हिडिओ हो. कॉल लागला. आणि तिथं एवढी गर्दी होती ताई, कुणालाच त्यांनी देत नाहीत असं व्हिडिओ कॉल करून वगैरे. आणि बघा. सेवेकरांनी सांगितले की जर्मनीची दिदी आहे ती सेवेकरी आहे, तिची सेवा सुद्धा चालू आहे बघा म्हणले. आणि त्या पुजाऱ्यांनी मला दाखवायला, मी माझ्या त्या स्वामींची मूर्ती बघताना ताई इतके डोळ्यातली धारा माझ्या ना. नाही ग. ते म्हटले बघा ना हो त्या रडालेत, त्यांना तुम्ही दाखवायलाय खरं त्या रडाल्यात. मी म्हटलं त्या आनंद आश्रयाचं त्यांना सांगू शकत नाही ना. मी आत्ताच म्हणले की स्वामी मला तुमच्या तिथं असतं तर बरं झालं असतं, तरी तुला बघायचं लगेच तुम्हाला दर्शन झालं. लगेच तरी 1 सेकंदाच्या आत व्हिडिओ कॉल आला माझ्या बाबांचा आणि लगेच बापरे. लगेच ठेवले. तेवढं दर्शन घेतलं ना लगेच ठेवले. अरे वा. म्हणजे बापरे इतकं खुश झाले. तो एक अनुभव होता का ते. आणि आपले अनेक आहे. आता माझ्या स्वप्नातच आहे ते पण. मला की नाही माझ्या आजीची म्हणजे माझ्या मम्मीची आई वारली काय लॉकडाऊन मध्ये. आणि कधीच स्वप्नात येत नव्हते आणि असं दिसत पण नव्हती. आणि ते गेल्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात ना मला असं वाढदिवसाच्या त्या काळावधीत सारखं डोळे झाकले किंवा असं असं आपण असं असतं ना स्वयंपाक करताना वगैरे उघडझाप केलं तरी दिसायची. बापरे. मी माझ्या आजीला सारखं दिसत होती. मग मी माझ्या मम्मीला म्हणले मम्मी मला आई खूप दिसाली ग, स्वप्नात नाही पण असं सारखं दिसते. पण आपल्याला भीती वाटते ना वारलेली माणसं दिसली की. मग ते झालं. मग मम्मी म्हणली काय नको घाबरू दे, स्वामी आहे तुझ्या पाठीशी, काय नाही होत, असं एवढंच मला ती धीर द्यायची. मग त्याच्यानंतर माझे सासरे आता 1 वर्षापूर्वी वारले, सासरे पण. आणि माझ्या दीदीची सासू, मोठ्या दीदीची सासू काहीतरी 7-8 वर्षापूर्वी वारलेत. एका रात्री मला असं स्वप्न पडलं ताई की 3 जणी एक साथ उभारलेत आणि मला म्हणते चल तू आता आमच्यासोबत चल. स्वप्नात ते चल. आणि मी इतकी घाबरले. तुम्हाला सांगितलं ना मी लास्ट व्हिडिओ मध्ये मला ते धोतर नेसलेले भगव्या, तर तुम्हाला मी फोटो पाठवलाय बघा ते. भगव्यामध्ये स्वामी दिसले काय आले आणि माझा हात पकडले ते त्यांनी. आणि ते तिघांना ना त्यांच्या हो स्वप्नात ते त्या दिवशी तर इतकं व्यवस्थित दर्शन झाले माझं स्वामींचं गेल्या महिन्यात स्वप्नात. आणि ती तिघं मला म्हणतात की चल आता तू आमच्या सोबत. म्हणताना ना स्वामी आले आणि तिला कुठं नेताय आणि जाता काय नाही रे म्हणते, त्रिशूळ जे हातातला आहे की नाही ताई तिघांच्या हो ताई सत्य हे तिघांच्या की नाही असं ह्याच्यावर काय ते अंगावर फेकले. जाता काय म्हणले आणि एक हात स्वामींनी माझं घट्ट धरलेत ताई. आणि तेव्हापासून आता पूर्ण 1 महिना 1.5 महिना झाला ताई ती तिघं माझ्या स्वप्नात नाही, डोळं झाकलं नाही, काही कधीच दिसले नाहीत मला. बापरे. म्हणतात ना ताई स्वामी स्वप्नात सुद्धा केसाला धक्का लावून देतात. खूप. हा एक होता माझ्यासाठी अनुभव. आणि परत गुरुमाऊली माहितीच ना ते दिंडोरी. हो. गुरुमाऊलींचं पण ते मी लग्नाच्या आधीपासून म्हणते ना स्वामींची सेवा करते. 2009 साली नरसोबाच्या वाडीला ना सत्संग मेळावा होता गुरुमाऊलींचा. मोठा होता तिथं 3 दिवसाचा. म्हणजे पुण्या मुंबईहून सगळे म्हणजे सेवेकरी आले होते. आणि मग मी पण काय केलं ते माझ्या म्हणजे आजूबाजूच्या ज्या शेजारणी आहेत ना महिला त्यांना तुम्ही ऐकायला तरी चला म्हणून मी असं घेऊन जात होते ताई. म्हणजे माझ्या मामीला वगैरे त्या सगळ्यांना 3 दिवस असे घेऊन गेले. 2 दिवस झाले, 3रा दिवस पण झाला. इतकी गर्दी असायची ना ताई, खूप गर्दी असायची. फक्त त्या म्हणजे गुरुमाऊलींचं ना आम्हाला हेतुगुज ऐकायचं आणि असं पायाचं काही दर्शन झालंच नव्हतं ताई, एवढी खूप गर्दी असायची. बरोबर. आणि मग 3ऱ्या दिवसाचं म्हणजे हे झालं निरोप म्हणजे जायची त्यांची वेळ आली आणि त्यांनी गाडीतून जाताना मी पाहिले पण काय. आणि मनात एकच सगळं काही कार्यक्रम पण संपला, सगळे घरीकडे चाललेले. खूप नरसोबाच्या वाडीत गर्दी झाली होती वाहनांची. आणि मी मनात फक्त म्हणले काय गुरुमाऊली मी 3 दिवस आले पण मला तुमच्या चरणाचं दर्शन काही झालं नाहीये, एवढंच पटई मनातच म्हणाले. आता मला माहित पण नव्हते की मला त्यांचं दर्शन होणार आहे ते. आता माझ्या समोर सगळी गेलेली गाडी आणि इतकं ट्रॅफिक लागलं ना. आणि आम्ही चालत चालले काय म्हणजे मी. आणि बरोबर त्या रस्त्यानं जात असताना म्हणजे असं मी वाट काढत चालले ना गाड्यांच्यातनं, खूप गर्दी होती.
आणि वाट काढत जाताना मला माहित पण नाही ती गुरुमाऊलींची गाडी आणि मी जवळ त्या गाडीच्या जायला मी गुरुमाऊलींनी दरवाजा उघडायला ताई. अरे सत्य, हे मात्र सत्य आहे हा, स्वप्न नाही. बापरे. 2009 आणि दरवाजा उघडले. ऐकू मी आता आपण बघतो ना एवढ्या गर्दीत दरवाजा पण उघडल्यावर गाडीकडे कोणतं हो हो आहे आणि मी गाडीत बघतो तर तरी गुरुमाऊली. बापरे म्हटलं, मी पहिला डोकं त्यांच्या चरणाला लावलं. हा, आणि मग मी पटकन आवडलं आणि पटकन जेवढी तिथं आहेत ना सगळी शेजारची, पटकन या गुरुमाऊलींची गाडी आहे, गुरुमाऊलींची गाडी आहे म्हटलं आणि दर्शन घ्या म्हटलं. आणि तेवढ्या सेकंदात त्यांनी दर्शन दिले आणि ताई म्हणजे गेले त्यांनी. म्हणजे बघितलं ना, म्हणजे मला म्हणजे किती भाग्यवान आहात, तुम्हाला दर्शन झालं. ताई हा पायाच दिलेच त्यांनी दर्शन, हे तर सत्यच आहे. आणि लॉकडाऊन मध्ये पण म्हणजे आपण सासरे असल्यामुळे थोडी सेवा होत नव्हती, त्यावेळी सुद्धा माझ्या गुरुमाऊली स्वप्नात आले होते. अरे बापरे. सेवेकरी आहे आणि सेवा वाढवा म्हणून. अरे वा, हो हो, खूप छान ताई. मी शेअर करते सगळे अनुभव. हो हो, श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.